कुठलाही नवीन संकल्प आपण जेव्हा करतो तेव्हा पूर्वी केलेल्या संकल्पांचं मूल्यमापन करणं आवश्यक असतं. गेल्या वर्षी जे करायचं ठरवलं होतं त्यातलं किती करून झालं आणि किती बाकी राहिलंय याचा आढावा घेण्याचा हा दिवस असतो. संकल्प म्हणजे सर्व बाजूंनी विचार करून घेतलेला निर्णय आणि त्यानुसार चिकाटीने आणि निश्चयपूर्वक केलेले प्रयत्न. हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपणासी पाहावे आपण या वचनानुसार आपल्या शारीरिक हालचाली, मनातले विचार, चित्तातल्या भावना आणि बुद्धीने घेतलेले निर्णय शांतपणे पाहायला प्रथम शिकावं लागतं. असं पाहायला लागलं की आपले गुणदोष आपल्याला स्पष्टपणे दिसायला लागतात आणि आपण सर्व गुण संपन्न नाही याचा प्रथम बोध होतो. आपल्याविषयीचे सगळे भ्रम गळून पडतात. वृत्तीत वस्तुनिष्ठता येते. आपलं आपल्याशी असणारं नातंच सुधारतं. आपण आपल्या गुणदोषांसकट आपला समग्र स्वीकार करू शकतो. मग इतरांची त्यांच्या गुणदोषांसकट स्वीकार करणं सोपं जातं. त्यांच्याशी असलेले आपले संबंध अधिक मैत्रीचे होतात. त्यात एक मोकळेपणा येतो, सहजता येते. मग आपल्याबरोबरच त्यांचेही गुण वाढवणं आणि दोष कमी करणं आपल्याला शक्य होतं. साहजिकच त्यांचा आणि आपला एकत्रित विकास साधला जातो. आपण आपल्याकडे पाहायला सुरुवात केली की आपण काय आहोत, कसे आहोत, आपल्या क्षमता काय आहेत, मर्यादा काय आहेत हे लक्षात येतं. क्षमता समजल्या आणि त्यांचा स्वीकार केला की आत्मविश्वास येतो. मर्यादा समजल्या आणि त्यांचाही स्वीकार केला की त्यातून विनम्रता येते. मग आत्मविश्वास आणि विनम्रतेच्या सहाय्याने आपल्या क्षमता वाढवणं आणि मर्यादा कमी करणं सोपं जातं. आपल्या क्षमता आणि मर्यादांनुसार आपला संकल्प निश्चित केला की आपल्या भौतिक प्रगतीला आणि आंतरिक विकासाला चालना देता येते. फक्त आपला संकल्प अप्राप्य किंवा सहज साध्य नसला म्हणजे झालं. अप्राप्य संकल्प पुरा होत नाही आणि सहज साध्य असेल तर त्यातून आपल्या सुप्त क्षमता जागृत होत नाहीत. म्हणून आपला संकल्प फार कठीणही नसावा आणि फार सोपाही नसावा. म्हणजे 5 लाखांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या उद्योजकाने आपला व्यवसाय एका वर्षात एकदम 5 कोटींचा करण्याचा संकल्प करू नये. त्याऐवजी ही उलाढाल दरवर्षी क्रमाक्रमाने वाढवत न्यायला हवी. तसंच सचिनसारख्या अव्वल फलंदाजाने एका वर्षात एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये मिळून फक्त 500 धावा करण्याचं उद्दिष्ट ठेवणं अयोग्य ठरतं. थोडक्यात आपला संकल्प हा नेहमी आपल्या अंगभूत क्षमतांना चालना देणारा आणि आपला विकास साधणारा असावा. सतत शिकायची वृत्ती ठेवली तर संकल्पपूर्तीच्या केलेल्या प्रयत्नांना मोठं बळ मिळतं आणि संकल्पपूर्ती सोपी जाते. संकल्पपूर्ती झाली की इच्छापूर्तीचे समाधान, शांती आणि तृप्ती मिळते. मन स्वस्थ म्हणजे स्वतःच्या ठिकाणी स्थिर होतं. स्वस्थता ही आत्मज्ञानाची नांदी असल्यामुळे कालांतराने स्वस्थता हा आपला स्थायी भाव होतो. स्वस्थता चांगली साधली की आत्म्याच्या अस्तित्वाची प्रचिती घेणं सोपं जातं. आत्मज्ञान म्हणजे आपल्यातील आत्म्याची, चैतन्याची स्पष्ट अनुभूती येणं आणि या अनुभूतीत आपलं मन स्थिरावणं. आपण ही विलक्षण अनुभूती घेण्यासाठी प्रयत्न सुरू करूया.